भिकारी महिलेच्या घरात पैशाचा खजिना, 30हून अधिक पोती चिल्लर आणि लाखोंची रोकड. कर्नाटकातून एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. मांड्या येथील एका वृद्ध भिकारी महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घराची पाहणी करण्यात आली असता घरात अक्षरशः पैशांचा ढीग आढळून आला. मांड्या शहरातील गुंतलू परिसरात राहणाऱ्या 69 वर्षीय नूर या महिला अनेक वर्षापासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या. भीक मागून मिळणारे पैसे त्यात थोडे थोडे करून साठवत होत्या. नूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरात ठेवलेल्या सामानाची पाहणी करण्यात आली. यावेळी घरामध्ये 30हून अधिक पोती आणि पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिल्लर पैसे साठवून ठेवल्याचे समोर आले. या पोत्यांमध्ये नाणी आणि नोटांचा अक्षरशः ढीग होता. एवढी मोठी रक्कम पाहून परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला. या चिल्लर सोबतच घरातील इतर रोकड आणि बँक खात्यातील बचत मिळून लाखो रुपयाची रक्कम असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण रक्कम एका भिकारी महिलेने वर्षानुवर्ष भीक मागून थोडी थोडी करून जमा केली होती. रोजच्या जगण्यासाठी लोकांकडे हात पसरणाऱ्या या महिलेने आपल्या कमाईतील पैसा खर्च न करता भविष्यासाठी साठवून ठेवला होता. आता त्यांच्या घरातून सापडलेल्या 30हून अधिक पोती चिल्लर आणि लाखो रुपयांच्या बचतीचीच कर्नाटकात जोरदार चर्चा सुरू आहे. भीक मागून जगणाऱ्या एका महिलेने एवढी मोठी रक्कम जमा कशी केली, हा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित होत आहे.